नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री प्रशांत भाऊ इप्पर, गाव कासारी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांचा जवळपास आजच्या झाडांचा पहिल्या बहाराची तयारी करत असताना 1 जानेवारी 2026च्या हिशोबाने आपण या बागेला पहिलं पाणी दिल्यानंतर आज या बागेला 6 महिने पूर्ण झालेले आहे आणि आत्ता आपल्या प्लॉटची जर साईज बघितली तर ही जवळपास 400 ग्रॅमच्या घरामध्ये आहे। सुरुवातीच्या काळामध्ये आपण या प्लॉटला जवळपास मागील 9 ते 10 महिन्यापासून काम करतोय। आपण या प्लॉटची परिस्थिती बघू शकतो। रेस्ट बहारामध्ये आपण या प्लॉटमध्ये कामाची सुरुवात ही केलेली होती। त्या दरम्यान आपण डिसेंबरमध्ये एंडिंगला छाटणी घेतल्यानंतर 1 जानेवारीला ज्यावेळेस आपण पाणी दिलं त्यावेळेस आपल्याला बेसल डोसमधून प्रोमयुक्त खतांचा वापर, इंडी रूट्स, क्रिया पावडर या खतांचा वापर केलेला आहे आणि स्प्रेच्या माध्यमातून आपण मॅजिक मिक्स, सी प्लॅटिनो, बीटी गोल्ड, C999, न्यूट्रिक्स रेड, MSK अशा विविध इनऑर्गॅनिक्स उत्पादनांचा वापर सी बायोकडनं केलेला आहे। आपण बागेची ही परिस्थिती बघू शकतात। या पद्धतीने साईज ही क्वालिटी बनलेली आहे। फ्रूट सेटिंग नंतर आपण कम्प्लिटली जैविक शेड्यूल किंवा जैविक स्लरीवरती काम चालवलेलं आहे। त्या माध्यमातून आपण जैविक बुरशीनाशकांमधून ट्रायकिंग, फ्लोझो, मायक्रोमॅग्नम याची स्लरी दिलेली आहे। त्यानंतर आपण क्रिया पावडर, नोवोफॉस, त्या व्यतिरिक्त इंडी रूट्स आपण ड्रिपच्या माध्यमातून किंवा हाताने स्लरी करून दिलेली आहे। अतिशय सुंदर पद्धतीने रिझल्ट 100% तेल्यामुक्त हा बाग आहे। 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रशांत भाऊ त्यांनी आपल्याकडे इन्क्वायरी केली की आपल्याला रोप हे घ्यायचं होतं त्यावेळेस आपण हे फुलंब्री तालुक्यातून श्री भगवान भाऊ सांगे यांच्या माध्यमातून या रोपाची लागवड केलेली आहे। अतिशय जबरदस्त क्वालिटी आहे। हा फुले भगवा व्हरायटी आहे आणि ज्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट दिलेली आहे तर 100% प्लेगमुक्त तेल्यामुक्त हा प्लॉट आहे। 20 ते 25 दिवसात हा माल येईल। आपण या पद्धतीने प्लॉटची साईज ही बघू शकता। 400-450 ग्रामपर्यंत या प्लॉटची साईज दिसू लागते। तर मी प्रशांत भाऊंना विचारेल की आपल्याला श्री बायो उत्पादनांचा रिझल्ट कसा वाटला। श्री बायोचा उत्पादनांचा रिझल्ट मला अतिशय सुंदर आला। सरांनी जे शेड्यूल दिलं ते आम्ही पूर्णपणे कुठलीही प्रकारची काटकसर न करता पूर्ण ते त्यांच्या शेड्यूलनुसार हा प्लॉट ठेवलेला आहे। खूप सुंदर रिझल्ट आलेले आहे। कुठेही तेल्या स्पॉट कुठल्याही प्रकारचं काहीच दिसत नाही। निमोटेड आला होता मध्ये पण तोही कंट्रोल होऊन गेला। आजच्या कंडिशनला बाग अतिशय सुंदर आहे। अजून आज किती दिवसात माल निघेल आपला एक साधारणपणे? 20-25 दिवसात हार्वेस्टिंग व्हायला आणि 800 झाडांमधून यावर्षी आपला तरी अंदाजे किती माल निघेल? एका झाडावरती लोड किती वाटतोय आपल्याला? एका झाडावर 20 ते 24 किलोपर्यंत लोड अंदाजे निघेल। ओके। आणि पहिला माल एक 60 ते 70% नंतर मग 30 ते 40% माल 30% असा हा निघेल। तर मी तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना सूचित करेल की आंब्या बहाराचा हार्वेस्टिंग सीझन बऱ्यापैकी सुरुवात ही झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊसमय वातावरण असल्यामुळे बऱ्याचशा बागांमध्ये कोलेटोड, ट्रिकम, अँथ्रॅक्नोज, सर्कोस्पोरा किंवा ज्या बागांमध्ये निमॅटोडचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी बॅक्टेरियल ब्लाइट म्हणा किंवा तेलाचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय। काम हे मनापासून करावं, शेड्यूल हे फॉलो करावं, जैविक औषधांचा वापर हा जास्तीत जास्त करावा ज्यामुळे आपल्या झाडामध्ये प्रतिकारशक्ती ही मेंटेन राहील आणि जमिनीचं आरोग्य हे मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला जैविकची कास ही धरावं लागेल। सातत्यपूर्ण स्लरी ॲप्लिकेशन्स आणि स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला ट्रायकिंग, फ्लोझो, मायक्रोमॅग्नम या उत्पादनांचा वापर जर आपण केल्यास तर नक्की आपला माल हा मार्केटपर्यंत यशस्वीपणे पोहोचेल। एवढेच मी शेतकरी बांधवांना सूचित करेन। आभारी।